सगळं आहे पण आपल्याकडे खंजिरीसाठी खंजिरी हॅलो हॅलो जय भीम. आवाज येतोय का माझा? हॅलो जय भीम बांधवांनो. हॅलो ऑनलाईन आहेत का? हॅलो आवाज येत आहे का माझा? हॅलो जय भीम. रिप्लाय द्या आवाज येत असेल तर. ओके. जय भीम. हॅलो जय भीम. करायची का कार्यक्रमाला सुरुवात? चालतंय. जय भीम बांधवांनो. आज या ग्रुपवरती उपस्थित असणारे सर्व बौद्धोपासक बौद्धोपासिका सर्वांना मी शाहीर सिद्धार्थ सावंत आणि आमचा हा पूर्ण संच यांच्या वतीने क्रांतिकारी जय भीम. आज बहुजन नायक ग्रुप आयोजित शिवफुले भीम उत्सवाचं 5वं वर्ष असून या उत्सवाच्या निमित्ताने बहुजन नायक ग्रुपच्या माध्यमातून लाईव्ह प्रबोधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आणि या लाईव्ह प्रबोधनाच्या कार्यक्रमामध्ये आज बहुजन नायक ग्रुपने आम्हाला या ठिकाणी कार्यक्रम करण्याची संधी दिली. या ठिकाणी आम्ही बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचे विचार आपल्यासमोर मांडण्याचा गीतांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. आपल्याला सर्वांना माहीत आहे सध्या कोरोनामुळं जिकडे तिकडे वातावरण हे अतिशय गंभीर आहे. लॉकडाऊनमुळं बरेच कलाकार या ठिकाणी उपस्थित नाहीत, परंतु तरीही या ठिकाणी जे कलाकार उपलब्ध आहेत त्यांना सोबत घेऊन मी आपली सेवा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी मी स्वतः शाहीर सिद्धार्थ सावंत, त्याचबरोबर आमचे सहकारी आहेत बुवासाहेब साठे, आमचे पेटी मास्तर आहेत
हनुमंत सुतार, त्याचबरोबर माझा मुलगा आनंद, माझी छोटी मुलगी प्रगती आणि दुसरी मुलगी क्रांती, या सर्वांना सोबत घेऊन मी या ठिकाणी आपला हा कार्यक्रम सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. अखिल विश्वाला सत्य, शांती, अहिंसा, विज्ञानवादी दृष्टिकोन असणारा महान असा धम्म देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज, स्त्री शिक्षणाचे आद्य पुरस्कर्ते महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या महान विचारांना त्रिवार अभिवादन करून आज आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील तमाम दीन दलित बहुजन समाजाला तळागाळातून वर काढलं आणि आम्ही कोण, कुठले, काय आम्हाला काहीच माहीत नव्हतं. ज्ञानाविना अज्ञानाच्या अंधकारामध्ये, गुलामीच्या बंधनामध्ये अडकून पडलेला हा समाज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाला अज्ञानाच्या अंधकारातून, गुलामीच्या बंधनातून बाहेर काढण्याचं काम केलं आणि तेव्हापासून आम्ही प्रकाशपुत्र बनलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी माणसं असून त्यांना माणसाप्रमाणे वागवल्या जात नव्हतं, त्या माणसामध्ये पुन्हा प्राण ओतण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि म्हणून या ठिकाणी सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. तर या ठिकाणी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी हे वंदन गीत आम्ही सादर करत आहोत. कार्यारंभी येथे सत्कार्य साधितो आम्ही, प्रगतीपथाने जाऊ निर्धार बांधितो आम्ही. इथे शांतीदूत आणि जे क्रांतीवीर ठरले, त्या बुद्धाला आणि भीमाला त्रिवार वंदितो आम्ही. अरे पैदा न होता वो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला नहीं होता. पैदा न होता वो मसीहा तो ये खुशियों का सिलसिला नहीं होता. अरे बेरंग रहती वो जमीन और आसमां का रंग नीला नहीं होता, आसमां का रंग नीला नहीं होता. म्हणून महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम वंदन करून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी हे वंदन गीत सादर करत आहे. जी माणसं अज्ञान, अंधकार, गुलामीच्या बंधनात अडकलेली होती, त्यांचं जीवन बाबासाहेब आंबेडकरांनी आनंदमय केलं, गुलामीच्या बंधनातून बाहेर काढलं, स्वाभिमानी बनवलं आणि आज आम्ही स्वाभिमानानं, ताटमानानं जीवन जगतो ते बाबासाहेब आंबेडकरांमुळे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे? उजाड राणी किमया केली समोठी, उजाड राणी किमया केली समोठी. भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी. 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 उजाड राणी किमया केली समोठी, उजाड राणी किमया केली समोठी. भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी. 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 तव करुणेचे मेघ वर्षले, तृप्तीने मृतरान हर्षले. तृप्तीने मृतरान हर्षले. तृप्तीने मृतरान हर्षले.
कोटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी बहरून आले हे वन उपवन पुलकित झाले सोसित तन मन बहरून आले हे वन उपवन पुलकित झाले सोसित तन मन तानाचे की पडे अपुरी ओटी तानाचे की पडे अपुरी ओटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी भीम जगत हे असे सुशोभित पाहुन होती अवघे स्तंभित भीम जगत हे असे सुशोभित पाहुन होती अवघे स्तंभित शूळ परंतु उठे खलांच्या पोटी शूळ परंतु उठे खलांच्या पोटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी बाबासाहेब आंबेडकरांनी खरोखरच आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र असा बदल घडवला जे आमच्या स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नव्हतं तो बदल बाबासाहेब आंबेडकरांनी घडवला आणि म्हणून आज आम्हाला हे सुखा समाधानाचे स्वाभिमानाचे जीवन जगायला मिळत आहेत म्हणून म्हणायचं आहे हे शिल्पकारा नव जगताच्या वारसदारा तथागताच्या हे शिल्पकारा नव जगताच्या वारसदारा तथागताच्या गौरव राहील सदा विनयच्या ओठी गौरव राहील सदा विनयच्या ओठी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी उदाड राणी किमया केली समोठी उदाड राणी किमया केली समोठी भीमा तुझ प्रणाम कोटी कोटी 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 भीमा तुझ प्रणाम कोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र असा बदल घडवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील तमाम दीनदलित बहुजन समाजाला आईच्या मायेनं सांभाळलं आपलं संपूर्ण आयुष्य या दीनदुबळ्या बहुजन समाजाच्या उद्धारासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी घालवलं
आणि या समाजाला तळागाळातून वर काढण्याचं काम केलं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी सगळ्या देवापेक्षाही थोर आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जर या देशामध्ये माता भीमाईपोटी जन्म घेतला नसता तर खरंच आमचा अजूनही उद्धार झाला नसता. या देशातील दीनदलित बहुजन समाज आजही गुलामीच्या अज्ञानाच्या अंधकारामध्ये तसाच खितपत पडला असता. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी हे दुसरं गीत या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये परिवर्तन घडवत असताना बाबासाहेब आंबेडकरांना अनेक संघर्ष करावे लागले, अनेक संग्राम करावे लागले, अनेक लढे द्यावे लागले. आणि या प्रत्येक विरोधाला पाठ देऊन, तोंड देऊन बाबासाहेब आंबेडकर या प्रगतीच्या दिशेने आपल्याला घेऊन गेले. आणि म्हणून त्या मनोच्या काळामध्ये कितीही विरोध होता, परंतु बाबासाहेब आंबेडकर यांनी न डगमगता या समाजाला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं. अरे जे आमच्या आईवडिलांना आमच्यासाठी करता आलं नाही किंवा जे आईवडील सुद्धा आमच्यासाठी करू शकणार नाहीत, एवढं महान कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी केलं. आणि म्हणून म्हणावं वाटतं की आमच्या आईबापांनी आम्हाला फक्त घडवलं, आमच्या आईबापांनी आम्हाला फक्त घडवलं, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जिंदगीला सोन्यानं मढवलं, सोन्यानं मढवलं, सोन्यानं मढवलं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी हे दुसरं गीत या ठिकाणी सादर करत आहे. अरे भीमाप्रती या हृदयाचे स्पंदन आहे, भीमाप्रती या हृदयाचे स्पंदन आहे, दुसऱ्यास गंध देतो तो चंदन आहे. आणि भीमाच्या विचाराने या जनास जागविले, भीमाच्या विचाराने या जनास जागविले. म्हणून तर तीर्थरूप भीमाला हेच तर वंदन आहे, हेच तर वंदन आहे. म्हणून आपल्या समोर गीत सादर करत आहे. उधाण वाऱ्यामधी उधाण वाऱ्यामधी मनूच्या माऱ्यामधी संगोपिले तू आम्हा, संगोपिले तू आम्हा. धन्य माय बापा भीमा, धन्य माय बापा भीमा, धन्य माय बापा भीमा.
आगीला विझविले बुधाला रुजविले या दिन दुबळ्यांचे जीवन सजविले या दिन दुबळ्यांचे जीवन सजविले या दिन दुबळ्यांचे जीवन सजविले लेखनी खरसुनी मैदानी गरजुनी लेखनी खरसुनी मैदानी गरजुनी लढला पुरुषोत्तमा लढला पुरुषोत्तमा धन्य माय बापा भीमा धन्य माय बापा भीमा धन्य माय बापा भीमा धन्य माय बापा भीमा या जातीभेदावरती वर्णभेदावरती बाबासाहेब आंबेडकरांनी हल्ला चढवला चौदार तळ्याचा संग्राम नाशिकच्या काळाराम मंदिराचा संग्राम बाबासाहेब आंबेडकरांनी उभा केला आणि माणसाला माणूसपण मिळवून देण्यासाठी माणसाला माणसाचे हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी हे लढे दिले आणि या देशातील दीनदलित बहुजन समाजाला न्याय मिळवून दिला आहे मानाचं सन्मानाचं जीवन मिळवून दिलं म्हणून म्हणायचं आहे कवी म्हणत आहेत हल्ला चढविला संग्राम घडविला हल्ला चढविला संग्राम घडविला जातीयवादाचा किल्ला लढविला हल्ला चढविला संग्राम घडविला जातीयवादाचा किल्ला लढविला मनोज राजाला आणि समाजाला मनोज राजाला आणि समाजाला नेले नव्या आश्रमा नेले नव्या आश्रमा धन्य माय बापा भीमा 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 उधाण वाऱ्यामधी मनूच्या माऱ्यामधी उधाण वाऱ्यामधी मनूच्या माऱ्यामधी संगोपिले तू आम्हा संगोपिले तू आम्हा धन्य माय बापा भीमा 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 खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये लढे दिले आणि या देशातील बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम केलं म्हणून संपूर्ण जगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा गवगवा होऊ लागला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव संपूर्ण जगामध्ये गाजू लागलं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा संपूर्ण जग आदर्श घेऊ लागलं म्हणून बहुजन समाजातील प्रत्येक माणसाला बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य कळू लागलं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील फक्त महारामांगासाठीच नाही तर या देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी या देशातील प्रत्येक नागरिकासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी महान असं कार्य केलेलं आहे आणि म्हणून ज्याला ज्याला बाबासाहेब आंबेडकर समजले ज्याला ज्याला बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजले तो बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी झाला बाबासाहेब आंबेडकरांचा पाईक ठरला आणि म्हणून अशीच एक बहुजन समाजातील एक माऊली आपल्या पतीला विचारते का हो जिकडे तिकडे आज बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा जयघोष ऐकायला मिळतो आहे जिथं पाहावं तिथं टीव्हीवर बाबासाहेब आंबेडकर
चौकात बाबासाहेब आंबेडकर, डीजेवर बाबासाहेब आंबेडकर, कुठेही जिकडं पहा तिकडं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ऐकायला मिळते. असे बाबासाहेब आंबेडकर होते कोण आणि बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे? म्हणून तो पती आपल्या त्या भोळ्या पत्नीला बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माहिती सांगत आहे आणि माहिती सांगत असताना तो काय म्हणतो या विषयाचं हे गीत आपल्या समोर सादर करत आहे. तो पती आपल्या पत्नीला सांगतोय, अरे कोई अगर पूछे के कौन थे अम्बेडकर, कोई अगर पूछे कि कौन थे अम्बेडकर तो उनसे कहना कि जिसने 50,000 साल का इतिहास 40 साल में बदल डाला वो महान योद्धा थे अम्बेडकर, वो महान योद्धा थे अम्बेडकर. म्हणून मग तो पती आपल्या पत्नीला काय सांगतो आहे, तेजस्वी तो चमचमनारा, तेजस्वी तो चमचमनारा, लाखामध्ये एकच खरा, लाखामध्ये एकच खरा, साजने साजने भीम माझा कोहिनूर हिरा, 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 साजने भीम माझा कोहिनूर हिरा. तेजस्वी तो चमचमनारा, तेजस्वी तो चमचमनारा, लाखामध्ये एकच खरा, लाखामध्ये एकच खरा, साजने भीम माझा कोहिनूर हिरा, 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 साजने भीम माझा कोहिनूर हिरा. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये काय कार्य केलेलं आहे? महान असं कार्य. ते महान असं कार्य काय काय केलेलं आहे? जातीयतेचे तोडून जाळे, जातीयतेचे तोडून जाळे, जातीयतेचे तोडून जाळे, गुलाम केले सारे मोकळे, गुलाम केले सारे मोकळे, गुलाम केले सारे मोकळे, जातीयतेचे तोडून जाळे, गुलाम केले सारे मोकळे, गुलाम केले सारे मोकळे, गुलाम केले सारे मोकळे. आई वाणी लावून माया, आई वाणी लावून माया, सांभाळिले लेकरा, सांभाळिले लेकरा, साजने भीम माझा कोहिनूर हिरा, 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 साजने भीम माझा कोहिनूर हिरा. स्वार्थापुढती झुकला नाही, स्वार्थापुढती झुकला नाही, स्वार्थापुढती झुकला नाही, कर्तव्याला झुकला नाही, कर्तव्याला झुकला नाही, कर्तव्याला झुकला नाही. स्वार्थापुढती झुकला नाही आणि कर्तव्याला चुकला नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर, बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर या देशामध्ये बरेच पुढारी झाले, बरेच नेते झाले, बरेच कैवारी झाले, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा सारखा निस्वार्थी नेता एकच या भारतामध्ये जन्माला आला की ज्यांनी कधी स्वतःचा स्वार्थ पाहिला नाही, स्वतःच्या पत्नीचा, स्वतःच्या मुलाबाळांचा विचार न करता बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संपूर्ण आयुष्य या समाजाच्या, देशाच्या हितासाठी घालवलं. म्हणून म्हणायचं आहे, स्वार्थापुढती झुकला नाही, कर्तव्याला झुकला नाही, स्वार्थापुढती झुकला नाही,
सत्ता स्थापण्यासाठी बरेच प्रयत्न केले, परंतु ही वर्ण व्यवस्था बदलायला तयार नव्हती. आम्ही हिंदू असून सुद्धा आम्हाला हिंदूप्रमाणे वागवलं जात नव्हतं. अरे एकच धर्माची, एकाच जातीची माणसं, परंतु आपापसामध्ये भेदभाव करत होती. स्पृश्य अस्पृश्य असा भेदभाव होता. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करण्याचा विचार केला. मी हिंदू म्हणून जन्माला जरी आलो असलो तरी त्या धर्मामध्ये मला मान नाही, सन्मान नाही, समानता नाही, त्या धर्मामध्ये मी कदापि राहणार नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, अरे मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी जन्माला येणं माझ्या हातात नव्हतं, परंतु मरणं माझ्या हातात आहे, म्हणून मी धर्मांतर करीन. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जगातील संपूर्ण सर्व धर्मांचा अभ्यास केला आणि तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म बाबासाहेब आंबेडकरांना आवडला. कारण तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धम्मामध्ये अंधश्रद्धा नव्हती, विषमता नव्हती, वर्णभेद नव्हता, जातीयता नव्हती, तर समानता, बंधुता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा तथागत भगवान गौतम बुद्धांचा तो महान असा धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली नागनगरीमध्ये नागपूर या ठिकाणी आपल्या लाखो अनुयायांना सोबत घेऊन या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आम्हाला बौद्ध मातेच्या ओटीमध्ये टाकलं. तेव्हापासून आम्ही बुद्ध झालो. म्हणून कवी म्हणत आहेत, बुद्धपदी तो घेऊन गेला गार सावली देऊन गेला, बुद्धपदी तो घेऊन गेला गार सावली देऊन गेला. बोधी वृक्षा खाली मिळाला, बोधी वृक्षा खाली मिळाला, ममतेचा निर्मळ झरा, ममतेचा निर्मळ झरा. साजने भीम माझा कोहिनूर हिरा, 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 साजने भीम माझा कोहिनूर हिरा. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळे, बाबासाहेब आंबेडकरांच्या या कार्यामुळं आमचं लाजीरवाणं जीवन संपलं. आम्ही स्वाभिमानी बनलो आणि बाबासाहेब आंबेडकरांमुळं आज आम्ही जगतो तो सुखाचे जीवन बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्हाला लाभलेलं आहे. म्हणून कवी काय म्हणत आहेत, सीने संपले लाजीरवाणे, संपले लाजीरवाणे, संपले लाजीरवाणे, माणूस बनलो भीम कृपेने, सीने संपले लाजीरवाणे, माणूस बनलो भीम कृपेने, संपले लाजीरवाणे, माणूस बनलो भीम कृपेने. बहुजनांच्या त्या संदीपच्या, बहुजनांच्या त्या संदीपच्या सारे सुख आले ग घरा, सारे सुख आले ग घरा. साजने भीम माझा कोहिनूर हिरा, 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 साजने भीम माझा कोहिनूर हिरा. तेजस्वी तो चमचमणारा, तेजस्वी तो चमचमणारा, लाखामध्ये एकच खरा, लाखामध्ये एकच खरा. साजने भीम माझा कोहिनूर हिरा, 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 साजने भीम माझा कोहिनूर हिरा. आणि हे महान कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये केलं. आणि हे महान कार्य ऐकल्यानंतर खरोखरच त्या माऊलीच्या
मनामध्ये प्रकाश पडतो की बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर या देशातील हा दीनदलित बहुजन समाज आजही पूर्वी होता त्या परिस्थितीमध्ये आजही राहिला असता आणि आम्हाला हे सुखासमाधानाचे दिवस कुठले पाहायला मिळायला. म्हणून ती माऊली बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची ही पूर्ण माहिती ऐकल्यानंतर आपल्या समाजातील इतर भगिनींना, मैत्रिणींना, शेजारणींना बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची माहिती सांगत असते. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची माहिती देत असताना ती आपल्या शेजारणींना, आपल्या मैत्रिणींना काय म्हणते या विषयाचं हे दुसरं गीत आपल्यासमोर या ठिकाणी सादर करत आहे. पतीने सांगितल्यानंतर त्या माऊलीच्या डोक्यात उजेड पडतो. बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य माहीत होतं आणि ती सुद्धा समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रचार आणि प्रसार करण्याचं काम ती माऊली सुद्धा करते. म्हणून ती माऊली काय म्हणते, आपल्या शेजारणींना, आपल्या मैत्रिणींना काय म्हणते या विषयाचं हे गीत आपल्यासमोर सादर करत आहे. सार दुःखाचं दिवस गेलं ग बाई, सार दुःखाचं दिवस गेलं ग बाई, माझ्या भीमान भलं गेलं ग बाई, माझ्या भीमान भलं गेलं ग बाई, माझ्या भीमान भलं गेलं ग बाई. सार दुःखाचं दिवस गेलं ग बाई, सार दुःखाचं दिवस गेलं ग बाई, माझ्या भीमान भलं गेलं ग बाई, माझ्या भीमान भलं गेलं ग बाई, माझ्या भीमान भलं गेलं ग बाई. सार दुःखाचं दिवस गेलं ग बाई, सार दुःखाचं दिवस गेलं ग बाई, माझ्या भीमान भलं गेलं ग बाई, माझ्या भीमान भलं गेलं ग बाई, माझ्या भीमान भलं गेलं ग बाई. सार दुःखाचं दिवस गेलं ग बाई, सार दुःखाचं दिवस गेलं ग बाई, माझ्या भीमान भलं गेलं ग बाई, माझ्या भीमान भलं गेलं ग बाई, माझ्या भीमान भलं गेलं ग बाई. कुठली शाळा कुठलं शिक्षण नशिबी होती साकरी, कुठली शाळा कुठलं शिक्षण नशिबी होती साकरी, उष्ट्यावरती जगत होतो नव्हती कुणाला नोकरी, नव्हती कुणाला नोकरी, नव्हती कुणाला नोकरी. कुठली शाळा कुठलं शिक्षण नशिबी होती चाकरी, उष्ट्यावरती जगत होतो नव्हती कुणाला नोकरी. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वी या मनुस्मृतीच्या काळामध्ये या देशातील या दीनदलित बहुजन समाजाला शिक्षणाचा अधिकार नव्हता, धनधान्य साठवण्याचा अधिकार नव्हता, गावामध्ये फिरण्याची सुद्धा यांना परवानगी नव्हती. मग आम्हाला नोकरी कुठली, आम्हाला दुसऱ्यावर आमचं जीवन अवलंबून होतं. आणि मग त्यासाठी आम्हाला काय करावं लागायचं, दुसऱ्याचं शेण झालवट करणं, दुसऱ्याची जनावरं राखणं, त्यांची चाकरी करणं, त्यांची गुलामी करणं आणि त्याच्या बदल्यात जे मिळेल त्याच्यावर आमची उपजीविका आम्हाला चालवावी लागत होती. हे सर्व बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वीचा काळ होता. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये हे लढे दिले आणि या देशातील या बहुजन समाजाला, या दलित समाजाला त्यांचे न्याय हक्क मिळवून दिले, शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून माणसाला समान अधिकार, समान संधी बाबासाहेब आंबेडकरांनी प्राप्त करून दिली. म्हणून पूर्वी आमचं शेण झालवट करणारं पोरग, गुरं राखणारं पोरग बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईने आज काय करत आहे ती माऊली सांगते. कुठली शाळा कुठलं शिक्षण नशिबी होती चाकरी, उष्ट्यावरती जगत होतो नव्हती कुणाला नोकरी, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईने आज काय झालं आहे, आता पोरग कलेक्टर झालं ग बाई, आता पोरग इंजिनियर झालं ग बाई, माझ्या भीमान भलं गेलं ग बाई, माझ्या भीमान भलं गेलं ग बाई, माझ्या भीमान भलं गेलं ग बाई, भीमान भलं गेलं ग बाई, माझ्या भीमान भलं गेलं ग बाई, माझ्या भीमान भलं गेलं ग बाई.
होती कशाची मुभाग. त्या मनुस्मृतीमध्ये फक्त शूद्रांनाच नाही तर या स्त्रियांवर सुद्धा बरीच बंधनं होती. गुलामापेक्षा जास्त या स्त्रीला बंदिवान केलेलं होतं. कारण त्या मनुस्मृतीमध्ये स्त्रियांसाठी एक कलम लिहिलेलं होतं. ते कलम काय होतं? न स्त्रियां स्वातंत्र्य हरती, म्हणजे स्त्रीला कधीही स्वातंत्र्य देऊ नये. तिने फक्त चूल आणि मूल एवढंच बघावं. आणि त्या मनुस्मृतीच्या काळामध्ये भारत देश स्वतंत्र होण्यापूर्वी या देशामध्ये स्त्रीला गुलामाची वागणूक दिल्या जायची. स्त्रीला फक्त उपभोगाची वस्तू समजल्या जायचं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये स्त्रीला पुरुषासमान अधिकार दिला. स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये भेदभाव न करता स्त्रीला आणि पुरुषाला बाबासाहेब आंबेडकरांनी समान अधिकार प्राप्त करून दिला. समान अधिकार प्राप्त करून दिल्यामुळं चूल आणि मूल पाहणारी स्त्री आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उच्च पदावरती आपलं कर्तव्य बजावताना दिसत आहे. आपली प्रगती करताना दिसत आहे. आणि हे सर्व बाबासाहेब आंबेडकरांमुळे घडलं आहे. आणि हे सुद्धा फक्त महारामांगाच्या बहुजन समाजाच्या स्त्रियांसाठीच बाबासाहेब आंबेडकरांनी केलं नाही, तर या देशातील तमाम जाती धर्माच्या ज्या कोणी या देशामध्ये राहणाऱ्या धर्माच्या स्त्रिया असतील त्या सर्व जाती धर्माच्या स्त्रियांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी हे महान कार्य केलं. म्हणून ती माऊली काय म्हणते? बायांचं तर भलतंच हाल नव्हती कशाची मुभाग. सुनबाई माझी सरपंच झाली गाजवती या सभाग. जिला घरातून बाहेर निघायची परवानगी नव्हती, जिला घरामध्ये बोलायची सुद्धा परवानगी नव्हती, ती महिला आज बाबासाहेब आंबेडकरांमुळे गावची सरपंच होऊ लागली. देशाची पंतप्रधान, आमदार, खासदार, वकील, डॉक्टर, इंजिनियर एवढंच नाही, या देशाचे राष्ट्रपती होऊ लागली. आणि म्हणून ती माऊली म्हणते, सार हक्क स्त्रियांना दिलं ग बाई, सार हक्क स्त्रियांना दिलं ग बाई, माझ्या भीमान भलं केलं 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 ग बाई. दगड धोंड्याला पुजत आलो नाही कुणी ग पावला, दगड धोंड्याला पुजत आलो नाही कुणी ग पावला. आमच्या पिढ्याने पिढ्या आम्ही या दगड धोंड्याच्या देवाची पूजा करत आलो. उपास तापास नवस साया सगळं काही करत आलो. बकरे कोंबडे कापत आलो. परंतु एकाही देवाला आमची किव आली नाही. एकाही देवानं आमचं अज्ञान दूर केलं नाही. एकाही देवानं आमच्या गळ्यातलं गाडगं, कमरेचा झाडू घालवला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र आम्हाला या सर्वातून मुक्त केलं. म्हणून ती माऊली म्हणते, दगड धोंड्याला पुजत आलो नाही कुणी ग पावला, विमान माझ्या माणुसकीचा मार्ग आम्हाला दावला. आम्हा बुद्धाच्या दारी नेलं ग बाई, आम्हा बुद्ध विहारी नेलं ग बाई, माझ्या भीमान भलं केलं 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 ग बाई. नव्हती हिंमत लिहायची आज शब्दाला आली धार, शब्दाला आली धार. बळ आम्हाला दिलं भीमान लेखनी झाली तलवार, लेखनी झाली तलवार, लेखनी झाली तलवार. नव्हती हिंमत लिहायची आज शब्दाला आली धार, शब्दाला आली धार, शब्दाला आली धार. बळ आम्हाला दिलं भीमान लेखनी झाली तलवार, लेखनी झाली तलवार, लेखनी झाली तलवार. गाणं संदीपनं हे लिहिलं ग बाई, गाणं संदीपनं हे लिहिलं ग बाई, माझ्या भीमान भलं केलं ग बाई, माझ्या भीमान भलं केलं ग बाई, भीमान भलं केलं ग बाई. दार दुःखाचं दिवस गेलं ग
केलं ग बाई, माझ्या भीमानं भलं 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 केलं ग. बाबासाहेब आंबेडकरांमुळे खरंच आमच्यामध्ये हा बदल झाला, हे परिवर्तन झालं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना जर खंबीर साथ भेटली नसती, बाबासाहेब आंबेडकरांना जर रमाईसारखी अर्धांगिनी लाभली नसती, तर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या आमच्यासाठी काहीही करू शकले नसते. कारण म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. जसं छत्रपती शिवरायांना घडवण्यामध्ये जिजाऊ मासाहेबांचं परिश्रम होतं, जिजाऊ मासाहेबांचा हात होता. महात्मा ज्योतिबा फुल्यांना क्रांतिज्योती सावित्रीमाईंची साथ होती, खंबीर साथ होती. आणि तसेच बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा माता रमाईची खंबीर साथ होती. रमाईने बाबासाहेब आंबेडकरांसाठी अथक परिश्रम घेतलं. कधीही बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यामध्ये रमाई आडव्या आल्या नाहीत, किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे कधी हट्ट केला नाही, कधी कुरकुर केली नाही. तर बाबासाहेब आंबेडकरांच्या संसाराला हसत मुखानं रमाईनं साथ दिली. वेळ प्रसंगी शेणाच्या गोऱ्या थापल्या, सरपणाच्या मोळ्या विकल्या, वेळ प्रसंगी उपाशी पोटी राहिल्या, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे रमाईनं कधी हट्ट केला नाही. म्हणून खरोखरच ती माऊली धन्य, की त्या माऊलीमुळे बाबासाहेब आंबेडकर या जगात महान ठरले. आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांना हे कार्य करण्याची संधी देणारी बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा होती, ती म्हणजे माता रमाई, बाबासाहेब आंबेडकरांची अर्धांगिनी. म्हणून रमाईचंही या ठिकाणी मी एक गीत आपल्यासमोर सादर करणार आहे, की रमाई कशी होती आणि त्या रमाईने बाबासाहेब आंबेडकरांचा संसार कसा फुलवला. आपल्यासमोर गीत सादर करत आहे. अरे गांधीची कस्तुरबा, नेहरूची कमलाबाई, गांधीची कस्तुरबा, त्या नेहरूची कमलाबाई, पण लाखात एक अशी माझ्या भीमाची रमाई, माझ्या भीमाची रमाई, माझ्या भीमाची रमाई. अरे गरिबी जरी त्या संसारात होती, गरिबी जरी त्या संसारात होती, रमाची भीमाला तरी साथ होती. अरे भीमराव होते दिव्याच्या समान, आणि रमाई त्या दिव्याची वात होती, रमाई त्या दिव्याची वात होती. म्हणून आपल्यासमोर गीत सादर करत आहे, की रमाईने बाबासाहेब आंबेडकरांचा संसार कसा फुलवला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संसाराला कशी साथ दिलेली आहे. माझ्या भीमाच्या नावाचं हो, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान. माझ्या भीमाच्या नावाचं हो, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान. असे मधुर मंजुळवाणी ऐका रमाईची कहाणी, ऐका रमाईची कहाणी. असे मधुर मंजुळवाणी ऐका रमाईची कहाणी, ऐका रमाईची कहाणी, ऐका रमाईची कहाणी. वागे घरात नेमान हो, वागे घरात नेमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू
रमा उपवासी राहिली दीनदलितांची माऊली रमा उपवासी राहिली दीनदलितांची माऊली नव कमील श्रमान हो नव कमील श्रमान कुंकू लाविल रमान लाविल रमान कुंकू लाविल रमान लाविल रमान कुंकू लाविल रमान काले नंदाची ही माई झाली नवकोटीची आई काले नंदाची ही माई झाली नवकोटीची आई ती वागली प्रेमान हो ती वागली प्रेमान कुंकू लाविल रमान लाविल रमान कुंकू लाविल रमान लाविल रमान कुंकू लाविल रमान लाविल रमान माझ्या भीमाच्या नावाच हो माझ्या भीमाच्या नावाच कुंकू लाविल रमान लाविल रमान कुंकू लाविल रमान लाविल रमान कुंकू 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 लाविल रमान तुम्हाला काय माहिती चालेल खरोखरच बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांचा त्याग या देशासाठी या समाजासाठी फार मोठा आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांमुळेच या देशात हे परिवर्तन घडलेलं आहे. आज आमचा हा जो बहुजन समाज एवढा थाटामाटानं स्वाभिमानानं जीवन जगतो आहे ते बाबासाहेब आंबेडकरांमुळं. परंतु आमच्या समाजातले काही लोक जे शिकून मोठ्या पदावर गेले, उच्च पदावर गेले, काही बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वाला जागले, परंतु काही बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वाला बेमान होऊ लागले. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जर शिकण्याचा अधिकार दिला नसता, भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून या बहुजन समाजाला अधिकार प्राप्त करून दिला नसता, तर आजही आम्ही त्याच गुलामीमध्ये दुसऱ्याचं शेण झालवट करत बसलो असतो, लाचारीचं जीवन जगत बसलो असतो. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचे हे उपकार आम्ही जन्मोजन्मी फेडू शकणार नाही. एवढे महान उपकार बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यावरती केलेले आहेत. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी बेईमानी करणाऱ्या, बेईमान होणाऱ्या आमच्या काही बांधवांसाठी या ठिकाणी मी हे गीत सादर करत आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जर आम्हाला या गुलामीतून वर काढलं नसतं, तर आज सूट बूट टाय कोट घालून फिरणारा आमचा हा साहेब ऑफिसर याचा रुबाब वाढला नसता, तर तो तसाच गुलामीत सडला असता. म्हणून आपल्या समोर गीत सादर करत आहे. अरे कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला. अरे जनावरासारखे होते जीवन, तो आम्हाला माणूस बनवून गेला. जनावरासारखे होते जीवन, तो आम्हाला माणूस बनवून गेला. आणि आम्ही होतो गुलाम, पण आम्हाला बादशाह बनवून गेला, आम्हाला बादशाह बनवून गेला. म्हणून म्हणायचं आहे, अरे गुलामगिरीतन त्या माझ्या भीमान, अरे गुलामगिरीतनं माझ्या भीमान, जवा तुला वरती काढलंय र, आणि तवा तुझा रुबाब वाढलाय रे वेड, तवा तुझा रुबाब वाढलाय रे, तवा तुझा रुबाब वाढलाय रे वेड, तवा तुझा रुबाब वाढलाय रे, तवा तुझा रुबाब वाढलाय रे वेड, तवा तुझा रुबाब वाढलाय रे, तवा तुझा रुबाब वाढलाय रे वेड, तवा तुझा रुबाब वाढलाय रे. गुलामगिरीत
वाढलाय रे तवा तुझा रुबाब वाढलाय रे वेड्या तवा तुझा रुबाब वाढलाय रे मनुची नीतीनं विचारी किती जातीनं आमची केली या माती मनुची नीतीनं विचारी किती जातीनं आमची केली या माती पण मारून दणका त्या मनूचा मनका अरे मारून दणका मनूचा मनका भीमान माझ्या मोडलाय र अन तवा तुझा रुबाब वाढलाय रे वेड्या तवा तुझा रुबाब वाढलाय रे तवा तुझा रुबाब वाढलाय रे वेड्या तवा तुझा रुबाब वाढलाय रे होतास काय आणि झालास काय उपकार भीमाचे पिटणार नाय अरे होतास काय आणि झालास काय उपकार भीमाचे पिटणार नाय होता अडाणी आणि झालास ज्ञानी होता अडाणी झालास ज्ञानी उंच पदावर चढलाय र आणि तवा तुझा रुबाब वाढलाय रे वेड्या तवा तुझा रुबाब वाढलाय रे तवा तुझा रुबाब वाढलाय रे वेड्या तवा तुझा रुबाब वाढलाय रे तवा तुझा रुबाब वाढलाय रे वेड्या तवा तुझा रुबाब वाढलाय रे तवा तुझा रुबाब वाढलाय रे वेड्या तवा तुझा रुबाब वाढलाय रे रामकृष्ण ही आले नि गेले कुणी नामच्या कामाला आले कुणी नामच्या कामाला आले कुणी नामच्या कामाला आले रामकृष्ण ही आले नि गेले कुणी नामच्या कामाला आले कुणी नामच्या कामाला आले कुणी नामच्या कामाला आले 22 प्रतिज्ञा देऊन भीमान अरे 22 प्रतिज्ञा देऊन भीमान ढोंगाचा बुरखा फाडलाय र आणि तवा तुझा रुबाब वाढलाय रे वेड्या तवा तुझा रुबाब वाढलाय रे तवा तुझा रुबाब वाढलाय रे वेड्या तवा तुझा रुबाब वाढलाय रे तवा तुझा रुबाब वाढलाय रे वेड्या तवा तुझा रुबाब वाढलाय रे तवा तुझा रुबाब वाढलाय रे वेड्या तवा तुझा रुबाब वाढलाय रे गुलामगिरीतनं माझ्या भीमान गुलामगिरीतनं माझ्या भीमान तवा तुला वरती काढलाय र आणि तवा तुझा रुबाब वाढलाय रे वेड्या तवा तुझा रुबाब वाढलाय रे तवा तुझा रुबाब वाढलाय रे वेड्या तवा तुझा रुबाब वाढलाय रे तवा तुझा रुबाब वाढलाय रे वेड्या तवा तुझा रुबाब वाढलाय रे तवा तुझा रुबाब वाढलाय रे वेड्या तवा तुझा रुबाब वाढलाय रे बांधवांनो या ठिकाणी लाईट गेलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं जे आम्हाला स्वाभिमानाचं जीवन मिळालेलं आहे त्याची आपण जाण ठेवली पाहिजे. आज या ठिकाणी बहुजन नायक ग्रुपने आपली सेवा करण्याची या ठिकाणी संधी प्राप्त करून दिली. त्याबद्दल बहुजन नायक ग्रुप यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. अशीच बुद्ध फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा समाजामध्ये जनाजनामध्ये पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्नशील रहा. आम्हाला संधी दिली, आम्हीही या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करू. आपणा सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि आपला हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.